हिरव्या कड्या खाणार वेगळं उष्ण जाणार रात्री दूर जाणार सूर्यवाद किती हुशार आहे कशी बोलते ती बघ मान मागते मान असं म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी काय केलं असेल पहिले सत्य या बघ त्यांचं बरोबर आहे मान देवा मान काय दिला काय दिला त्याला घोडीच्या गणेशच्या पल्ल्याला घोडीच्या
देवाची नेमाप्रमाणे आरती करणार असा नेम चालला. आणि चालल्याबरोबर त्या ठिकाणी फुटल्या गेला काय झाला त्याला थोडे दिवस गेले खूप रुपये राहिलेली होती. आणि त्या गावात एक सासरवाची सून पाहिजे म्हणजे असा सासर होता. कुणाला दुर्गत बसेल असा अवया हीच खऱ्या कुणाला नसेल असा सासूरवाद होतो मला पाठच्याला सासून कुचका घातलेला आहे मूठ जाळायला म्हणून भांडी उजळ म्हणून जाऊन मारलेला आहे. सासऱ्या तक्राला किती उशीर झाला म्हणून सासऱ्याला मारलेला आहे. मरणाचा ताशा बचून सोडतो. मग काय लय असला पटिवता गाडगा धुळून मुकायची घडीच होय गडी सोडून सोडून दात गेलो असं माताला मनोरी म्हणून त्याच्यामुळे झालं तसं सगळ्या विचार केला. अरे काय विचार केला जाईल गाया म्हणून सोडली आणि त्या डोंगराच्या माथ्याला देव का त्याच्या भोळ्या आणायला गेली. आणि गेल्याबरोबर त्या ठिकाणी पाडण्याची सून काय करू लागला झालो जागा त्या देवाच्या मुहूर्ताला वार दिसायला लागला. दिसायला लागल्याबरोबर त्या ठिकाणी तरवाड्याचं डहाळ मोडलं तर देवाच्या मुहूर्तात जागा लोटला. आणि लुटूची नातेवाईक काय केला झालो जागा लईच वार दिसायला लागलो. गायच्या शेणाची पवट्यांची मोगे पाणी पेल ती देवाच्या माथा जागा सारला. आणि सांगूच्या बरोबर सारल्या बरोबर देव अवतारी जागा दिसायला लागला. आणि दिसायला लागल्याबरोबर त्या ठुल्या गेलो सर देवाला कळवण घेऊन वर पाठीवर शिरपूट विचून यायचा नेम होता. होय होय नेमू असायचं दिनमान मावळा गेल्यावर गय मनात वाटायला लागल्यावर मग या सून आल्यासारख्या वाटलीत पाठी घेऊन पळायला लागली. पळा लागल्याबरोबर त्या ठिकाणी तेवढ्या देवाला काय केला असायला ह्या गावड्या देवाला कोण पडलं गरीबाला जरा आपण पावलं पाहिजे. होय होय नाहीतर आता सासूबाज लय ताट काय झाडाच्या वाटून पाठी फाळायला बाबा जिल्हा तयार केली. ढीक पडला होता. आणि पडल्याबरोबर ते जाऊन नाव भरला झालो ढीक भरला पाठी उचलली आणि निघून झालं ही देवया लागे लागे Yeah.
नियमाप्रमाणे कामधंदा केला, भाकरी तुकडा सगळी थापल्या पाक जीवली खाल्ली, हिला थाप कुठं लागतो जात नाही. अहो आज कोणच काय बोलणार, काय हजर काय आहे नेमकी? होय होय नाही ते परत आता काय यांच्यात काही रस्ता बिस्ता झाले काय कोणाला काय झालं नेमकं काय कळणार? असं म्हणलं बहिणीच्या टिकेलला बाकीचं हे बांधायला मुंबईला ते बांधायला एवढा सासुराला हात आणलेल्या भाकरीचा निवड आणलेलं पाणी तुझ्या बरोबर असं म्हणून सुद्धा लागली होती बोलायला. देवतीला पावलाही गावल्या भगवान आणि पावल्या बरोबर त्या वेळेला काय करू लागला तिला सासरवाचा देवा माझा लगीन झाली 15 वर्ष
आल्यावर विरुद्ध टिकेल वाट दिसायला न पाडलेला सुनाला विरुद्ध टिकेल काही प्रकार खरं म्हणलं उकट कुठं बघायचं. पेंडलो का आपल्या दिमाग होय होय जर पक्का नाही हो. विचार करायचा ना मनाला. अरे कोण इकडे 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 काय झालं? काय येतं का तुला? यायला काय झालं आता मी आता नागपुरी या आणून आलो सगळं करून आलो आहे ना आंध्र होणार घाव मग पाठवण्याचं काय येतं आता काय गाडी इथली अरे बा हा अरे गाडी तुझ्या तुझ्यासारखा पोरगा होता आणि पाहुणं बघायला तुझी चुचुरी बोलून आई पोळ्याला जेवण करतो बर आणि जेव्हा वाटलं पोराशीला सांगतो तू बाबा मग पाहुणं घेऊन जातो तुम्हाला पोरगी द्यायचं काय बोलू नका आमटीचा फुरका मारल्याबरोबर आई मिळं मिळं घालून पडी द्वार दिल्या म्हणजे त्याच्या आई घरात पाहुणं खातात त्याच्यावर काय तू गेला असेल तू सगळं मला विचार करत असे तुझी गत झाली सगळं बघतो अरे बायको तुझी मूळ साड्या मांडणारे पण तुझं तुझं साड्या नाका होतं का अवीस नुसता कवाडवा गेला नाही डोंगराच्या माथ्याला डोंगरा काय टाकला एवढं मूळ सुद्धा तिच्या संग जात नाही होय होय 5 महिने व 6 महिने पुटीचे सोनार का सोन्याला खसरावतोय गाळू का तुझं जातो खसरावाय कुठूचे हा तुम्हाला कसं काय माहिती बरं अरे 5 दिवसाला नाही म्हणलं तू बरे आहे का घुटाळे त्यातली माहिती नाही अजून त्याचं काय माहिती नाही तिच्या आईला बरोबर तुम्ही सांगितलं सांगितलं सांगायला हा सगळं मला विचार करा अरे काय केलं जाईल बाबा हे ठेवायचं नाही तुझी नाही हा वाद मारायचं मला अरे तसं मारायचं नाही अंगावर ठेवायचं मारायचं अन्य उठून हा रोज पाठीने त्या शिल्पकाला तिला सांग पाठीने म्हणून म्हणा माझा हारा कुकडी कोणाच्या हाराने गचकवल्या भरून घेऊन म्हणा भरून काय घावत नाही त्या आणि मोकळी आता काय मिळत म्हणायचं कसं निश्चित म्हणायचं चार रुपयाचा छाट कबूल करा बाबाच का हुशार आहे आणि जर भरून आणला अरे हाराने तू उचलणार म्हणजे उचलणार आहे कोण असतो म्हणायचं मारायचं छाट कबूल करायचं टाकून जर दिला शिंकून फुटले गाणं नको उचलणार आहे म्हणून होय होय हुशार हुशार बरोबर असं म्हणलं त्या ठिकाणला काही केला झालं पाठी घेतल्याबरोबर पळून गेला नवरा ए बाबांनी पाठी ठेव काय हो पाठी घ्यायची नाही शिंकोणाला मी न्यायचीच नाही हा हा हाराने हारा आणि गच भरून आण पुन्हा या की तुम्ही जरा मग गोळा पण लागायला बर 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 असं म्हणलं त्या ठिकाणला पण रेजा सुनाला बरं का आता नवरा सांगतो म्हणून ऐकलं पाहिजे ऐकणं भाग पडला तिला पाठी टाकून दिली हारा घेतला मोठा घेऊन सुद्धा त्या ठिकाणला नावीला झाला त्याला शिरावर ठेवला घेऊन सुद्धा आणि कसलं माझं यानं शिव कसलं माझं
असा गाडीला कुणाला आता काय लय पाठपोर पहिलाच पण ठरवा जिल्हा तयार केली ते हराच्या बापाचा ढीग वाटून ठरवला सर करूजी त्या ठिकाणला बघायला केला असेल आयत्या गव्हर्नमेंटने गप्पा 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 भरला हरागत भरूजी ना देवा गाड्यावर पाटाला उचलून कोण लागायचो होय होय असं म्हणायला लागले असेल आपण देवान बाबूचं सोडलं हात हालायला लावल्यावर पाळण्यासारखं टक्कर उभा बसल्याबरोबर त्या ठिकाणला चालले असेल निघूनची ना गाया गुरया गाया गुरया चालली बघाया मी पहिले आई बाबा लेखन कोणाला नवरा बायको लागत होती होय आता सासऱ्याला आता लागणारच म्हणजे शक्ती पडली चिमूट घेतली गो महामारी उतरला असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणला काय केलं असेल केलं म्हणा विचार केला अरे उतरला म्हणल्याबरोबर नंतर या नंतर या पेंढऱ्यात टाईट करायला नाही म्हणलं तुम्ही बोलू नका मध्ये अरे उचलूच ना त्या ठिकाणला काय केलं असेल गरम झाला राणीला पळून लावून आल्याबरोबर त्या ठिकाणला देवान तिला चुकवलं आणि नवऱ्याच्या कार बनवा उठला उठल्याबरोबर त्या ठिकाणला जवळ जाऊन आपलं थोडं वाज लागले होय होय जवळ गेलो मध्ये मागासानं हातलं तर मी चुकणार सगळं ह्याच्या अंगावर कळून उठणार रक्त करायला गळा लागल्याबरोबर त्या ठिकाणला बाबांना बघितलं असेल असं माझं बसवून बघितलं फार नारायण झालं हाणायला काय आपल्या खिडक्याची गाडीवर करतात ना तसं हलवून देते काय तर भांगड आहे होय होय मध्ये सारखे काढून घेतले ए भांडताय दोघांच्या मध्ये उभा राहिला जाऊ बरं आल्याबरोबर लागला बोलायला तर भांडणारा थांबा झाला ए थंडी आहे तू आता लावून भांडणं आता खाऊन भांडू नका मी कशाला लावतोय बाय हे काही सुरू नसला होय होय खाली हकीकत काय सांग हे काय माकड मारतो या तोंड बघ किती मामा खरं सांगायचं खोट आता खरंच सांग की आता कशाला खोटं सांग डोंगराच्या माथ्याला माझा देव त्याला घेऊन गेलेलं बाकीचं निवडून आमचा देव पावलाय मला 5वा 6वा महिना लागलाय माझा सासरवाला हटून देवा देव आहे हा असं म्हणल्याबरोबर त्या ठिकाणला बाबा काय लागला जायला बोलायला हो चला मग जाऊ होय होय मग पटकन तेवढं जाऊ बसलाय तुम्ही दोघाला मग आणि कुणाला काय मागं गाव बाई दोघाला तेवढं त्या जगात नवीन खाणं शिवाय काय चोराव मग पाटगावचं फंड बनेल म्हणून असं म्हणल्याबरोबर त्या ठिकाणला असं म्हातारा बसल्यात बाबा शेजारी मला बरोबर गेले होय होय ती नेमन म्हणते की माणसं त्या सांगा असावी नेमन बोलतो दोघाला कुठं जमलं तो पळून खेळायला स्थायिक माणसं गोळा केली आणि करूच ना हो चला जाऊ की चला असं म्हणल्याबरोबर त्या वेळेला निघून अन्न मारायला
देवाची पेढी एवढी होती की सगळी माणसं तिथल्या बघून एक हात वर उचलल्या बरोबर त्या ठिकाणला काय कशी दिसायला लागली असेल सुरगाला उडवून चंद्राला मारून काशी ताजीला मारून मारायला लागल्या बरोबर केवढ्यात तरी का सगळ्यांनी बघडला गेलेल्या माणसांनी नवऱ्यानं सासऱ्यानं जगाय माझं पण माणसं मारतो जगायला गेल्या त्याला देव काय बघ कसा दिसतोय सोन सुद्धा एवढं धरलं तर म्हणजे याला ठेवत नव्हती याला ठेवत नव्हतं असं म्हणून सुद्धा त्या ठिकाणला बोलायला लागलो सगळ्या नगरीला दुर्व्याला देव राशी केला पांढऱ्याच्या सुरं होय होय देव निघून चाललं तिनं नेम सोडला नव्हता सोडला नसेल त्या ठिकाणला आहे तिने मागता चाललं हो 7 सरलं 7 सरलं 8 सरलं 9 लागला बर 9 महिना लागल्यावर नेम करायला चालू होती तिला ठास लागली लागल्याबरोबर तेवढ्यात काय प्रकार घडला असेल खापराची हरवली होती ती खाली पडली पडल्याबरोबर त्या ठिकाणला फुटल्याच त्याला खापराची हरवली राहते का आता काय राहत्या डोसक्यावर पडल्यावर आपला नेम संपला म्हणला असं म्हणल्याबरोबर त्या वेळेला काय केला त्याला सूर्याबापाची गेली आणि दादा हा तो माझा मावळा भाव आहे तर तुझी मावळी भाई आहे होय होय तो गैर सेवा केली आणि मी 2 दिवस कळले देवाचं मोहर पाणी घातलं केले देवाला आपण दोघं भांडणार कसं म्हातारा माणूस गाडी घोडे बाथरूमच्या डोंगरावर गेली होय होय काय जाते बरोबर पुण्या पाते देव बसला म्हणून आपल्या दोघांना दुष्करायचं होय आपल्याला सगळे नाव होणार अक्का माझी साधा चूक बोलायचं बसलं मीच बोलो हा असं म्हणल्याबरोबर त्या पांढऱ्याच्या चुलीवर देवा तुम्ही जागा सोडायला लागतोय सोडायला लागतोय आणि खाली यायला म्हातारा माणूस गाडी घोडे बाथरूमच्या डोंगरावर गेलं होय होय गप्पा म्हणजे ती याच्यावर विश्लेषण चालली पण तेव्हा नव्हतं माणसाला मोकळं जायचं आता रस्ता झाला देवाला म्हणल्याबरोबर देव म्हणला सूर्यबा मावळच्या बाजूला जंगल जाळी जायचं गवताच्या गाठी मारत दगडाच्या खुणा करत असं म्हणून तुला सांगितलं असेल तर 3 गावची शिवायला बघायचं आणि माग मरून थरकायला बघायचं 2 बाजूला लढायची 2 हरायला बघायचं बर उजव्या अंगाला वळवायचा पुरा हल्लीचं गोटायला बघ असं म्हणून तुला सांगितलं असेल साईडला गेलं तर अंडी 2 आयचं बघ एवढं खुणायचं का बघ याचा असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी सुरामाने काय केलं असेल गवताच्या गाठी मारत दगडाच्या खुणा करत आला असेल आम्ही काय ह्याला गेलो विकुणाच्या मारेगा शिकडल्या मला बघितलं उजवीकडे तर वंदाचा आपण दिसायला देवा सगळ्या खोना बरोबरायच्या बघून आणायचं काम मला एका खेळ घालून बघ काय देव कसा आहे देवाचा खेळ काय खेळ बरोबर म्हणतो होय होय लय जणाला खेळू खेळून सुद्धा त्या ठिकाणला काय केलं असेल 5 वर्ष सेवा केली हे शेवट चुकलं 12 वर्ष बघायला होय होय शीत महाराज 7 वर्ष सेवा केला एक दिवशी चुकल्याबरोबर खाईच मारला त्याला खाईच दाबला सूर्यबान 2-12 वर्ष काम वागल्या ते तुम्ही गेटवर पाडली का तर त्यानं ऐकलं नाही सांगितलेलं ऐकलं नसल्यामुळे केलं मग देवाचा धर्म असा आहे लय निहातीचा आहे लय पट्टीचा आहे लागेल तेवढं खायचं सांभाळून राहील असं म्हणून सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे
या बा